नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण करणार आहोत पहा 3 स्विच, 2 सॉकेट, एक इंडिकेटर आणि एक होल्डर याचं कनेक्शन आपल्याला कशा पद्धतीने करायचं याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला स्विच, सॉकेट आणि इंडिकेटर आणि होल्डर बोर्डवरती फिट करून घ्यायचे। फिट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपण आता फिट करून घेतलेले आहे। आता सर्वप्रथम आपल्याला एक तार घ्यायचा, छोटासा तार घेऊन आपल्याला अशा पद्धतीने जे 3 स्विच स्विचला स्विचच्या एका साईडला आपल्याला एक तार अशा पद्धतीने आपल्याला फिट करून घ्यायचं आणि स्क्रू वगैरे चांगल्या प्रकारे टाईट करून घ्यायची। आता एक कनेक्शन आपलं झालं आहे। आता काय करायचं, आपल्याला जे वर इंडिकेटरच्या पण एका टोकाला आपल्याला तार कनेक्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता एक साईड स्विच आणि इंडिकेटरची आपण एक साईड आता कंप्लीट जोडली। त्यानंतर आपल्याला जे सॉकेट आहे, सॉकेटच्या एका टोकाला जोडून आपल्याला स्विचला द्यायचं, म्हणजे ज्यावेळेस स्विच ऑन केलं तर आपलं एक सॉकेट चालू होईल। तर अशा पद्धतीने आपण स्विचपासून सॉकेटला एक कनेक्शन दिलेलं आहे। त्याच पद्धतीने आता जे दुसरं जे आपलं सॉकेट आहे त्याला पण आपल्याला आता अशा पद्धतीने आपल्याला कनेक्शन द्यायचं। सॉकेट आणि स्विच, आता हे 2 स्विच आणि 2 सॉकेटचं आपण कनेक्शन आता आपण केलं आहे। आता जे उरला आपला एक स्विच उरला, आपलं एक स्विच जे उरलं आपलं त्याला आपल्याला होल्डरसाठी आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण एका स्विचपासून आता होल्डरला आपण कनेक्शन आता दिलं। आता ही जी खालची लाईन आली ही झाली आपली करंटची लाईन। आता ज्यावेळेस आपण स्विच ऑन केलं तर आपण जे सॉकेट, होल्डर जे कनेक्शन केलं यांना ज्यावेळेस चालू केलं आपल्याला करंट त्यांना पोहोचेल। आता आपलं दुसरं जे कनेक्शन बाकी राहिलं हे बघा, आपलं अर्थिंग। आता अर्थिंगचं कनेक्शन करायचं आपल्याला। अर्थिंगचं जे कनेक्शनसाठी आपल्याला जे सॉकेटचा जो दुसरा पॉईंट राहिला आपला तो पॉईंट आणि वरचा दोन्ही सॉकेटचे जे 2 पॉईंट राहिले त्याचं आपण दोन्ही एकचं कनेक्शन आपण करून घेऊया। ते कनेक्शन करून आपल्याला जे होल्डरला आहे होल्डरला पण एक पॉईंट जोडायचा आपल्याला। अशा पद्धतीने आपण आता हे जोडून घेतलंय। आता एक पॉईंट आपण होल्डरला पण दिला, एक पॉईंट आपण इंडिकेटरला पण आता जोडू राहिलो आपण। आता आपलं हे कनेक्शन आता परफेक्ट क्लिअर झालेलं आहे। आता फक्त आपल्याला काय करणं आहे, 2 जे वायर आहे करंट आणि अर्थिंग आपल्याला आता बाहेर काढून घेणे। करंट आणि अर्थिंग ते आपल्याला आता बाहेर काढून घ्यायचं। त्यासाठी आपल्याला आता हे जे आता इंडिकेटरचं जे वरचं पॉईंट आहे त्याला आपण एक वायर कनेक्ट केलेलं आहे।
आता हे झालं समजा एक आपला अर्थिंग, आणि हा जो दुसरा पॉईंट आहे ही आपला करंट. तर त्याला पण आपण एक वायरचा तुकडा लावून जोडून घेणार आहोत. करंट म्हणून आपण आता लाल कलरचं जे वायर आहे ते वापरलं आहे आपण, आणि जे निळ्या कलरचं आहे ते अर्थिंग म्हणून आपण आता वापरलं. अशा पद्धतीने मित्रांनो एक सोप्या पद्धतीने आपण स्विच सॉकेट, चांगल्या क्वालिटीचे स्विच सॉकेट आणून आपण घरच्या घरी बोर्ड बनवू शकतो घरगुती. आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे बोर्ड. आता आपण याची टेस्टिंग करणार आहोत. टेस्टिंग करण्यासाठी आपण पाहिलं आता 2 वायर आपण जोडलेले, आपलं इंडिकेटर आता चालू झालेलं आहे. आता आपण एक होल्डर आणि बल्ब जोडू. आता आपण जे 2 सॉकेट दिलेले ते सॉकेट आपण टेस्टिंग करून बघू. ओके, चालू आहे. आता आपण दुसऱ्या सॉकेटमध्ये पण टेस्टिंग करू आणि स्विच ऑन करू. हे पण चालू आहे. आता त्यानंतर आपण काय करू, आता होल्डरमधला लाईट काढून आपण ह्या होल्डरमध्ये जोडू आणि स्विच चालू करू. अशा पद्धतीने कनेक्शन